नमस्कार शेतकरी मित्रांनो. ॲग्रीलॅबमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. ऊस शेतीमध्ये आपण खते, पाणी आणि औषधोपचारावर हजारो रुपये खर्च करतो. पण एक साधी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण अनेकदा दुर्लक्षित करतो, ती म्हणजे ऊसाचा पाला काढणे. ऊसाचा पाला योग्य वेळी काढला तर ऊसाची जाडी, लांबी आणि एकूण वजन यात मोठी वाढ होऊ शकते. आजच्या ॲग्रीलॅबच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऊसाचा पाला कधी काढावा, तो कसा काढावा आणि त्याचे आपल्या पिकाला होणारे 7 पेक्षा जास्त फायदे काय आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात आपण पाला कुजवण्यासाठी काय करावे हे देखील पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीलॅबवर आपण नेहमी सांगतो की ऊसाचे व्यवस्थापन टप्प्याटप्प्याने केले पाहिजे. ऊसाचा पाला काढण्याचे काम प्रामुख्याने 2 टप्प्यात केले जाते. पहिला टप्पा म्हणजे जेव्हा आपला ऊस साधारणपणे 2 ते 5 कांड्यांवर असतो. या काळात ऊसाच्या बुंध्यापाशी असलेला सुका पाला काढून टाकावा. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाला काढतानाच शेतातील मरकट म्हणजेच कमकुवत आणि रोगट फुटवे काढून टाकणे गरजेचे आहे. यामुळे मुख्य ऊसाला जास्त अन्नद्रव्य मिळतात आणि ऊसाची जोमाने वाढ सुरू होते. आता येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा. ॲग्रीलॅबच्या अनुभवी शेतकऱ्यांनी हे सिद्ध केले आहे की दुसरा टप्पा हा उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सर्वात परिणामकारक असतो. दुसरा टप्पा म्हणजे जेव्हा ऊस 12 ते 18 कांड्यांवर येतो, तेव्हा दुसऱ्यांदा पाला काढावा. हा काळ साधारणपणे ऊस 8 ते 10 महिन्यांचा असताना येतो. यावेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. फक्त वाळलेला आणि खालच्या बाजूचा पिवळा पडलेला पाला काढावा. हिरवा पाला काढू नये, कारण तो प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतो. हिरवा पाला काढल्यास ऊसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीलॅब सांगतो की ही मजुरीची गुंतवणूक नसून हा एक नफ्याचा व्यवहार आहे. पहा कसा. फायदा क्रमांक 1. नैसर्गिक आच्छादन म्हणजेच मल्चिंग. उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हा पाला सरीमध्ये पसरून ठेवल्यास तो मल्चिंगचे काम करतो. यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते आणि पाण्याची बचत होते. फायदा क्रमांक 2. पांढऱ्या मुळांची वाढ. पाला काढल्यामुळे आणि तो जमिनीत गाडल्यामुळे जमिनीला सेंद्रिय कार्बन मिळतो. त्यामुळे ऊसाच्या पांढऱ्या मुळांची वाढ प्रचंड वेगाने होते आणि मुळे जितकी जास्त तितके अन्नद्रव्यांचे शोषण जास्त. फायदा क्रमांक 3. पाण्याचा ताण कमी होतो. पाला जमिनीवर पसरलेल्या असल्याने बाष्पीभवन कमी होते. यामुळे उन्हाळ्यात पाणी कमी पडले तरी ऊस तग धरून राहतो. फायदा क्रमांक 4. कांड्यांची जाडी वाढते. पाला काढल्यामुळे ऊसाच्या बुंध्यावर आणि जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पडतो. यामुळे वॉटर शूट्स म्हणजेच नवीन कोंब चांगल्या प्रकारे निघतात आणि ऊसाच्या कांड्यांची जाडी वाढण्यास मदत होते. फायदा क्रमांक 5. कीड आणि रोगांचे नियंत्रण. ॲग्रीलॅबच्या निरीक्षणानुसार पाला काढल्यामुळे शेतात हवा खेळती राहते. यामुळे कांडी कीड आणि पिठ्या ढेकूण यांचा प्रादुर्भाव 50% कमी होतो. रासायनिक फवारणीचा खर्चही वाचतो. फायदा क्रमांक 6. उत्तम सेंद्रिय खत. एप्रिल-मे महिन्यात काढलेला पाला तोडणीपर्यंत जमिनीच्या संपर्कात राहून पूर्णपणे कुजतो. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पुढच्या पिकासाठी उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होते. फायदा क्रमांक 7. खोडवा पिकासाठी सोयीचे. ऊस तुटल्यानंतर शेतात पाल्याचा ढीग राहत नाही. यामुळे खोडवा पिकाची मशागत, छाटणी आणि खत व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे जाते. वेळ आणि मजुरी दोन्ही वाचतात. अनेक शेतकरी ॲग्रीलॅबला विचारतात की हा पाला लवकर कसा कुजेल. तर त्यासाठी 3 सोप्या गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे पाला सरीमध्ये व्यवस्थित दाबून ठेवावा, उघड्यावर सोडू नये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावर युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेटचा हलका वापर करावा. यामुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. तिसरी आणि सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे बाजारात मिळणारे वेस्ट डिकंपोजर किंवा पाला कुजवणारे जीवाणू संवर्धन पाण्यात मिसळून फवारावे. ॲग्रीलॅब शिफारस करते की हे काम पाला सरीत दाबल्यानंतर लगेच करावे. यामुळे 3 ते 4 महिन्यात पाल्याचे काळेभोर सोनखत तयार होईल आणि तुमची जमीन अधिक सुपीक होईल. तर शेतकरी मित्रांनो, ऊस शेतीमध्ये केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता अशा छोट्या पण प्रभावी व्यवस्थापनावर भर द्या. पाला काढल्यामुळे ऊसाचे वजन एकरी 5 ते 10 टनांनी वाढू शकते, असा अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक ऊस उत्पादकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आणि ॲग्रीलॅबला सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटेचे बटन दाबा, म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. ॲग्रीलॅब सोबत रहा, शेती समृद्ध करा.
धन्यवाद. जय जवान, जय किसान.